इकडे कुर्ला पूर्वमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाला असल्याचं कळतंय। कामगार नगरच्या पंत वालावलकर शाळेतील हा प्रकार आहे। मतदारांची नावे आणि मतदान केंद्र बदलल्यानं गोंधळ झालाय। मतदान केंद्र शोधण्यासाठी अधिकारी मदत करत नसल्याचा आरोप नागरिक करतायत। ये बाहेर पाठवतायत माझ्याकडे कशी दावा मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, कुर्ला पूर्वमध्ये मतदान केंद्रावर नेमका काय गोंधळ झालाय? ही वालावळकर शाळा आहे आणि हा कुर्ला पूर्वेतला कामगार नगर मधला भाग आहे आणि तिथे काही लोकांचं असं म्हणणं आहे की मतदार याद्यामध्ये आमचं नाव नाहीये, बूथ अचानक बदललेले आहेत। या सगळ्या संदर्भातली माहिती आमच्यापर्यंत आलीच नाहीये। एवढंच नाहीये तर इथले मतदान केंद्रावरचे कर्मचारी आपल्याला सहकार्य करत नाहीत असं म्हणत इथल्या सगळ्या स्थानिकांनी गोंधळ घातलाय। आमची नावं मतदार याद्यांमध्ये का नाही आहेत, आमचं तिथे बूथ नेमका कुठे आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती राज्य निवडणूक आयोगानं आम्हाला द्यायला हवी होती किंवा त्या स्लिप ज्या आयुक्तांनी जसं आपल्याला 2 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की स्लिप आजच्या आजच पोहोचणार आहेत, मात्र आज मतदानाचा दिवस आहे पण कोणाकडेही स्लिप पोहोचलेल्या नाहीत। त्यामुळे तो गोंधळ बालावलकर शाळेत सध्या सुरू आहे। बरं सुमित, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। ये बाहेर पाठवतायत माझ्याकडे कशी दावा मिळते पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाला असल्याचं कळतंय। भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झालं। दुबार मतदार असल्याचं म्हणत मतदाराला लॉकअप मध्ये टाका असं म्हणणाऱ्या व्यक्तीवर भाजपचे कार्यकर्ते चिडले आणि प्रभाग क्रमांक 19 मधील गुजराती शाळामधील मतदान केंद्रावर हा संपूर्ण गोंधळ उडालेला आहे। पोलिसांकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला जातोय। आज मतदानाचा मोठा दिवस आणि पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाला असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झालं। दुबार मतदार असल्याचं म्हणत या मतदाराला लॉकअप मध्ये टाका असं म्हणणाऱ्या व्यक्तीवर भाजपचे कार्यकर्ते एक प्रकारे चिडले आणि त्यामुळे आता पोलिसांकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न सुरू आहे। प्रभाग क्रमांक 19 मधील गुजराती शाळामधील मतदान केंद्रावर हा संपूर्ण गोंधळ उडालाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मोहन, नेमकं काय गोंधळ उडालाय, काय सुरू आहे तिकडे? पनवेल मध्ये 19 प्रभाग क्रमांक आहे, तिथे जे मतदार करायला आलेले जे व्यक्ती होते त्याचं मतदान झालं नव्हतं। तो सांगते माझं मतदान झालं नाही, तर तिथले जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं याला लॉकअप मध्ये ठेवा आणि त्याच्या शेजारी जे बीजेपीचे उमेदवार होते ते भडकले। त्यांच्या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली, खूप टोकापर्यंत गेले। त्या केंद्रामध्ये एवढी गोंधळ झालं की पोलीस आले आणि पोलिसांनी ते सगळं सोडवलं आणि त्या ठिकाणी दोन्ही उमेदवारांना बाहेर घेऊन त्यांना समज दिलेली आहे। मोठ्या प्रमाणात तिथे गोंधळ झाला, एवढा आवाज झाला की सगळे धावून त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी येऊन ते सगळं शांत केलं आणि दोन्ही उमेदवारांना समज देऊन बाहेर काढण्यात आलं। त्याच्या पुढे जर असं झालं तर दोघांनाही पोलीस स्टेशनला नेण्यात येईल असंही सांगण्यात आलेलं आहे। ते पनवेल मधलं सर्वात मोठं मतदार केंद्र जे आहे 19, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार येत आहेत आणि त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त आता लावण्यात आलेला आहे। बरं मोहन, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।